शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी आणखीन एक वाद ओढवून घेतलाय। राहुल गांधींची जेब छाटून आणणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे। या घोषणेने संजय गायकवाड हे पुन्हा टीकेचे धनी झाले आहेत। माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जो जीभ छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी देईन। राहुल गांधींची जीभ छाटेल त्याला 11 लाखांचं बक्षीस देण्याची घोषणा करून शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी आणखी एक वाद ओढवून घेतला। तलवारीनं केक कापण्याचं नसतं धाडस केल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वीच संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। या घटनेला महिना होत नाही तोच आता त्यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलंय। काँग्रेसनं संजय गायकवाडांच्या वक्तव्याचा निषेध केला असून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली। ही करण्याची जी वृत्ती आहे नथुराम गोडसेची ती आम्हाला यामध्ये दिसते आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा निषेध केला पाहिजे। आणि तुम्हाला सांगतो की राहुल गांधींच्या केसालाही धक्का लावण्याची कोणाची ताकद नाही। भारतातली आज जनता त्यांच्या पाठीशी उभी आहे आणि याचाच धाक त्यांनी घेतलेला आहे आणि म्हणून काहीतरी विधानं अशा प्रकारची ती करतायत। संजय गायकवाडांना सत्तेची मस्ती आली, येत्या निवडणुकीत ही मस्ती उतरवली जाईल असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला। राहुल गांधींचं नाव घेण्याची तुझी अवकात नसताना तू जे स्टेटमेंट करतोस हे सूर्याकडे पाहून थुंकण्याचा प्रकार आहे। ती थुंकी तुझ्या तोंडावर पडेल आणि तुझं तोंड काळवटलेला महाराष्ट्र पाहिल। येणाऱ्या विधानसभामध्ये तुमची जी काही मस्ती आहे सत्तेची आणि जी भाषा आहे महाराष्ट्रातील जनता तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही। संजय गायकवाडांच्या या वक्तव्याचं भाजपनेही समर्थन केलेलं नाही। संजय गायकवाड यांनी अशी वक्तव्ये टाळायला हवीत असा सल्ला भाजपनं दिला। संजय गायकवाडांच्या म्हणण्याबद्दल मी काही त्यांचं समर्थन करणार नाही, पण राहुल गांधी विदेशात जाऊन म्हणतात की आता आम्ही आरक्षणच रद्द करू, म्हणजे 3 पिढ्यात जे त्यांच्या पोटात आहे ते ओठावर आलेलं आहे आणि त्यामुळं जे मोदींच्या नावाने संविधान बदलणार आहे, आमचे NDA सरकार संविधान बदलणार आहे, ह्याच्या बाता करतो ते खरं यांचं आता पोटातलं समोर आलं आहे। संजय गायकवाड ही एक वृत्ती आहे। शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वानं बेताल वक्तव्य करणाऱ्या गायकवाडांवर कठोरात कठोर कारवाईची मागणी आता होऊ लागली आहे। संदीप शुक्ला, लोकशाही मराठी, बुलढाणा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।